नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जेव्हा एखादं लहान बाळ या जगात जन्माला येतं, जे पूर्णपणे निरागस आणि फक्त 1 दिवसाचं असतं, तेव्हा जन्मापासूनच त्याला फक्त आईचं दूध पाजलं जातं. या अत्यंत नाजूक आणि निरागस बाळाला साधं पाणी किंवा इतर कोणतंही अन्न किंवा पेय दिलं जात नाही. घरातील सर्व सदस्य देखील त्याची अत्यंत काळजी घेतात की बाळाच्या तोंडामध्ये आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीही जाऊ नये. तथापि श्रीमद भगवद्गीतेनुसार असंही म्हटलं आहे की जर अशा लहान बाळाने चुकून किंवा एखाद्या परंपरेमुळे थोडासा गूळ जर चाटला तर त्यामुळे कोणतंही नुकसान होऊ शकत नाही. उलट असं केल्याने त्याच्या शरीरामध्ये उष्णता, शक्ती आणि नैसर्गिक ऊर्जा निर्माण होते. यावरून तुम्हाला गुळाचे आश्चर्यकारक शक्ती, पोषण, खनिजे आणि औषधी गुणधर्म समजू शकतात. पण दुर्दैवाने आजही आपल्या देशातील 1% सुद्धा कमी लोकांना गुळाचे खरे फायदे माहीत आहेत आणि ते त्याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश करतात. बहुतेक लोक साखरेचा वापर करतात आणि गुळाला कालबाह्य वस्तू म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. गुळ आणि साखर दोन्ही उसाच्या रसापासूनच बनवले जातात. ही गोष्ट जवळजवळ प्रत्येकालाच माहीत आहे. तरीही शरीरावर होणारे त्याचे परिणाम हे पूर्णपणे वेगळे आहेत. बहुतेक लोक साखरेचा वापर करतात गुळाऐवजी आणि गुळाला कालबाह्य समजतात. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची उत्पादन प्रक्रिया. ऊसाचा रस तयार करण्याची पद्धत वेगळी आहे, आंबवण्याची प्रक्रिया वेगळी आहे आणि संपूर्ण वाळवण्याची प्रक्रिया देखील वेगळी आहे. यामुळेच गुळ आणि साखरेचं स्वरूप, चव आणि शरीरावरील परिणाम पूर्णपणे भिन्न आहेत. भारतात गुळाचा शोध आणि वापर हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला. आपले पूर्वज त्याचा औषध म्हणून वापर करत असत. तथापि साखर, जिला इंग्रजीमध्ये आपण शुगर असंही म्हणतो, तिचा शोध युरोपियन लोकांनी लावला. चहा पिण्याची सवय त्यांनीच प्रथम लावली आणि त्यानंतर चहा हळूहळू भारतातून त्यांच्या देशामध्ये पसरला. आज परिस्थिती अशी झाली आहे की बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर साखरेचा चहा पिण्यास सुरुवात करतात. ही सवय हळूहळू शरीराला कमजोर करते आणि अनेक आजारांचं मूळ कारण बनते. गुळाचे फायदे हे साखरेच्या तोट्यांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच बाजारात जाऊन स्वतः गुळ विकत घ्यावासा वाटेल. आजकाल गुळ फिकट पिवळा, शुद्ध पांढरा, चॉकलेट ब्राऊन आणि गडद तांबूस रंगाच्या गुळासारख्या विविध रंगांमध्ये मिळतो. पण कोणता गुळ खरेदी करणं सर्वोत्तम आहे, त्याचे किती सेवन करावे आणि कोणतं मिश्रण सर्वात फायदेशीर आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. म्हणून व्हिडिओमध्येच पाहणे थांबवू नका, कारण ही माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या आरोग्याची दिशा बदलू शकते. अनेक गोष्टी कालांतराने बिघडतात, पण जर तुम्ही गुळाला तुमच्या रोजच्या आहाराचा भाग बनवलं तर तुमचं आरोग्य आणि तुमची ऊर्जा दोन्ही दीर्घकाळ चांगली राहू शकतात. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते. आता गुळ आणि साखर यांमधील खरा फरक जाणून घेऊया. जेव्हा प्रयोगशाळेमध्ये या दोन्हींची चाचणी केली जाते तेव्हा ते स्पष्ट होतं की साखरेतील सर्व खनिजे आणि पोषक तत्वे प्रक्रियेदरम्यान पूर्णपणे काढून टाकली जातात. या उलट गुळामध्ये हे सर्व नैसर्गिक घटक जवळजवळ उसाच्या रसाप्रमाणे शाबूत राहतात. जर एखादी व्यक्ती दररोज साखरेचं सेवन करत असेल तर शरीराला त्यावर प्रक्रिया करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. हळूहळू शरीर कमजोर होऊ लागतं आणि आम्लपित्ताच्या समस्या वाढतात. याचं कारण असं की साखरेचा अंतिम पदार्थ आम्लधर्मी आहे. गुळाचा अंतिम पदार्थ अल्कधर्मी असतो, जो शरीरातील संतुलन राखण्यास मदत करतो. सकाळी जेव्हा आपलं पोट पूर्णपणे रिकामं असतं तेव्हा पोटातील आम्लाची पातळी अधिक असते. यावेळी साखरेचा चहा प्यायल्याने शरीरातील आम्लाची पातळी आणखी वाढून जाते. यामुळे रक्तातील आम्लाचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे हळूहळू अनेक आजार उद्भवतात. रक्तातील आम्लाची पातळी जास्त असलेल्या लोकांना कालांतराने 100हून अधिक प्रकारचे आजार होऊ शकतात. यामुळे 40 किंवा 45 वर्षानंतर मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे. यासोबतच उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हरसारखे गंभीर आजारही शरीराला जडतात. मात्र गूळ, जो पूर्णपणे अल्कधर्मी असतो, या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी शरीराला भक्कम आधार देतो. जेव्हा तुम्ही दररोज थोड्या प्रमाणामध्ये गूळ खाता तेव्हा तुमच्या रक्तातील अल्कधर्मी प्रमाण वाढतं आणि तुमची पचनसंस्था हळूहळू मजबूत होते.
अनेक लोक म्हणतात की ते खूप गूळ खातात तरीही ते सडपातळ राहतात, तर काही जण कमी खाऊनही वजन वाढवतात। याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे शारीरिक पोषक तत्व योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही। गुळाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराला पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेण्यास मदत करतात। त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये गुळाचा समावेश करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। मंडळी, पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गूळ आपल्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे आणि शरीराला ॲसिडच्या परिणामापासून वाचवण्यास तो मदत करतो। चला, ही माहिती थोडी पुढे नेऊन गुळाचे इतर आवश्यक आणि उपयुक्त फायदे सविस्तरपणे आपण समजून घेऊया। पण त्याआधी जेव्हा तुम्ही गूळ खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा सर्वोत्तम प्रकारचा गूळ कोणता हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। मंडळी, स्थानिक बाजारामध्ये साधारणपणे 2 प्रकारचे गूळ सहज उपलब्ध असतात आणि जवळजवळ प्रत्येक दुकानामध्ये ते दिसतात। पहिला प्रकार आहे तो म्हणजे फिकट पिवळा किंवा पूर्णपणे पांढरा दिसणारा गूळ। हा गूळ खूप स्वच्छ, गुळगुळीत, चमकदार आणि आकर्षक दिसतो, त्यामुळे बहुतेक लोक तो सर्वोत्तम आहे असं समजून विकत घेतात। पण सत्य हे आहे की त्याच्या उत्पादनादरम्यान त्यात घातलेल्या रसायने, शुद्धीकरण आणि प्रक्रिया पांढरे करणाऱ्या घटकांमुळे हा गूळ आरोग्यासाठी जवळजवळ विषारी मानला जातो। दुसरीकडे अस्सल शुद्ध गुळाचा रंग गडद तांबूस किंवा गडद तपकिरी आणि अगदी चॉकलेटसारखा असतो। हा गूळ खडबडीत, सामान्य आणि अपरिष्कृत दिसू शकतो, परंतु खरा नैसर्गिक गूळ शरीरातील सर्वात फायदेशीर मानला जातो। नेहमी लक्षात ठेवा की गुळाचा रंग जितका गडद असेल तितका तो तुमच्या शरीरासाठी अधिक शक्तिशाली, पौष्टिक आणि आरोग्यदायी असतो। आता आपण गुळाचा आणखी एका प्रमुख आणि अत्यंत प्रभावी फायद्याबद्दल बोलूया। जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत सुमारे 5 ग्रॅम गूळ खाण्यास सुरुवात केली तर त्याचे पहिले परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसू लागतील। हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल आणि तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक ताजीतवानी दिसेल। तुमच्या चेहऱ्यावरील डाग हळूहळू फिके पडतील, त्वचेचा रंग अधिक स्वच्छ आणि एकसमान होईल आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कालांतराने फिकी पडू लागतील। चेहऱ्याची चमक आणि तेज इतकं वाढेल की तुम्हाला आरशात स्पष्ट फरक दिसू लागेल। फक्त हा उपाय किमान 1 आठवडाभर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पाळा, तुम्ही परिणामांनी चकित व्हाल। गुळामध्ये आवश्यक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे त्वचा निरोगी, ताजी आणि चमकदार राहण्यास मदत होते। पुढच्या फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास, गुळाला वृद्धत्व विरोधी गुणधर्म असलेला पदार्थ मानला जातो, म्हणजेच तो अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत करतो। आपल्या शरीरातील पेशी सतत कार्यरत असतात आणि जेव्हा ऑक्सिडेशन म्हणजेच ऑक्सिजनचं उत्पादन खूप वेगाने होतं तेव्हा पेशींचं नुकसान होऊ लागतं। गुळातील अँटीऑक्सिडंट ही ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावतात, ज्यामुळे आपल्या पेशी अधिक काळ सक्रिय, मजबूत आणि निरोगी राहतात। याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या आणि संपूर्ण शरीराच्या वृद्धत्वावर होतो। जर तुम्ही दररोज कोमट पाण्यासोबत 4 ते 5 ग्रॅम गुळाचं सेवन केलं तर तुमचे दीर्घायुष्य वाढण्याची शक्यता वाढते। तुमची त्वचा अधिक काळ तेजस्वी राहते आणि सुरकुत्या लवकर पडत नाही। याचा अर्थ असा की 80 ते 100 वर्षाच्या वयातही निरोगी, तंदुरुस्त आणि तरुण राहणं सोपं होतं। आता आपण डोळ्यांशी संबंधित फायद्यांबद्दल चर्चा करूया। गूळ हा डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर मानला जातो। ज्यांचे डोळे आधीच पूर्णपणे निरोगी आहेत त्यांच्यासाठी यामुळे दृष्टी दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते। यामुळे मोतीबिंदूसारख्या गंभीर समस्या टाळण्यास आणि दृष्टी कमी होण्यापासून बचाव होतो। जे लोक दररोज थोड्या प्रमाणामध्ये गुळाचं सेवन करतात ते वयाच्या 60 ते 70व्या वर्षीही डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखतात। गूळ त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी जितका फायदेशीर आहे तितकाच तो केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे। ज्यांचे केस अकाली पांढरी होऊ लागले आहेत आणि ज्यांचे केस निस्तेज, कमकुवत आणि तुटण्याची शक्यता असलेले झालेले आहेत त्यांच्यासाठी गूळ एक नैसर्गिक टॉनिक मानला जातो। सकाळी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते, ज्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत योग्य पोषण पोहोचतं आणि केस दीर्घकाळ मजबूत, दाट आणि काळे होतात। आता आजच्या काळातील एका महत्त्वाच्या गरजेसंबंधित आणखी एका महत्त्वपूर्ण फायद्याबद्दल आपण चर्चा करूया। काही काळापूर्वी जगाने कोरोना विषाणू नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या महामारीचा अनुभव घेतला। या रोगाचा उगम चीनमध्ये झाला आणि तो हळूहळू जगभर पसरला, ज्यामुळे लाखो लोकांना त्याचा संसर्ग झाला। तथापि ॲलोपॅथी किंवा आधुनिक वैद्यकशास्त्राला अद्याप यावर कोणताही निश्चित इलाज सापडलेला नाही। अशा वेळी जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल तर आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच त्यावर एक उपाय शोधून ठेवला आहे।
आपला प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयम स्पष्टपणे सांगतो की काही विशिष्ट औषधी वनस्पतींसोबत गुळाचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने मजबूत होऊ शकते. या अनोख्या आयुर्वेदिक घरगुती उपायामध्ये 3 ते 4 औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. जेव्हा या औषधी वनस्पती गुळासोबत एकत्रितपणे सेवन केल्या जातात तेव्हा शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता अनेक पटीने वाढते. पुढे व्हिडिओमध्ये आपण या विशेष आणि प्रभावी औषधी वनस्पती कोणत्या आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया. आपण हे देखील शिकणार आहोत की त्यांना गुळासोबत योग्य प्रकारे कसे मिसळावे, किती प्रमाणामध्ये घ्यावे आणि केव्हा सेवन करावे, जेणेकरून आपले शरीर पूर्णपणे मजबूत आणि आजारांपासून सुरक्षित राहील. मंडळी, आता आपण या अतिशय खास, प्राचीन आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपायाबद्दल जाणून घेऊया, जो शरीराची प्रतिकारशक्ती अनेक पटींनी मजबूत करण्यास आणि विविध विषाणू, जीवाणू आणि हंगामी संसर्गांपासून त्याचं संरक्षण करण्यास मदत करतो. या उपायाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या औषधांची किंवा परदेशी पूरकांची आवश्यकता नाही. त्याऐवजी यासाठी साधे रोजच्या वापरातील साहित्य लागते. ते जवळजवळ प्रत्येक भारतीय घराच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतं. सर्वप्रथम आपल्या घरातून दगडी खलबत्ता किंवा दळण्याचा दगड बाहेर काढा, ज्याला अनेक ठिकाणी हवाई दास्तान म्हटलं जातं किंवा लंगरी म्हणूनही ओळखलं जातं. मसाले दळण्यासाठी आणि चटण्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या त्याच दगडावरती तुम्हाला हे औषधी मिश्रण तयार करावं लागेल. आता या दगडी किसणीवरती सुमारे 5 ग्रॅम शुद्ध तांबूस रंगाचा गूळ ठेवा. तसेच त्यात सुमारे 5 ग्रॅम ताजे गूळ वेलाचा मूळ घाला, जे आयुर्वेदामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप प्रभावी मानलं गेलं आहे. पुढे त्यात सुमारे अर्धा ग्रॅम ताजं आलं आणि सुमारे अर्धा ग्रॅम कच्ची हळद घाला. कडुलिंबाची 2 ताजी पाने आणि तुळशीची 4 ते 5 हिरवी पाने घाला. हे सर्व साहित्य दगडी किसणीवरती हलक्या हाताने वाटून घ्या, जोपर्यंत त्याची एक गुळगुळीत आणि घट्ट पेस्ट तयार होत नाही. या औषधी मिश्रणाचा 1 चमचा दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्या. या सोप्या उपायामुळे तुमची प्रतिकारशक्ती हळूहळू इतकी मजबूत होईल की कोणताही विषाणू, फ्लू किंवा हंगामी आजार तुम्हाला सहजपणे हानी पोहोचवू शकणार नाही. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि शरीराला आतून डिटॉक्सिफाय करतो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही हा उपाय अधिक सोप्या पद्धतीने तयार करू शकता, जो सेवन करण्यासही खूप सोपा आहे. यासाठी एका स्वच्छ स्टीलच्या भांड्यामध्ये 1 पूर्ण ग्लास पाणी घ्या. नंतर त्यात सुमारे अर्धा ग्रॅम आलं आणि सुमारे 10 ग्रॅम गुळवेल घाला. आता ते 3 ते 5 ग्रॅम गूळ घाला आणि सर्व मिश्रण मंद आचेवर हळूवारपणे उकळू द्या. जेव्हा पाणी उकळत्या तापमानाच्या निम्मे होईल तेव्हा ते गाळून घ्या. ते थोडं थंड होऊ द्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या. हे पेय केवळ रोगप्रतिकारशक्तीच वाढवत नाही, तर शरीराला आतून शुद्धही करतं. ते पचनसंस्था मजबूत करतं आणि दिवसभराचा थकवा व सुस्ती दूर करण्यास मदत करतं. जर तुम्ही हे सलग 7 दिवस प्याल तर शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता अधिक पटीने वाढते. आता आपण गुळाच्या चहाबद्दल बोलूया, जो आपण एक उत्कृष्ट आणि अत्यंत उपयोगी आरोग्यदायी पेय ठरू शकतो. सकाळी कोमट पाणी प्यायल्यानंतर गुळाचा चहा पिणे हा एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. गुळाचा चहा बनवण्यासाठी प्रथम 1 कप पाणी उकळून घ्या. त्यात 1 किंवा मग 2 वेलची घाला आणि आपल्या आवडीनुसार थोडंसं आलं, काळी मिरी किंवा दालचिनी देखील घालू शकता. आता त्यात सुमारे 5 ग्रॅम गूळ घाला आणि त्याला उकळी येऊ द्या. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर आणखी 5 ग्रॅम गूळ घाला आणि त्याला थोडंसं अधिक उकळू द्या. यानंतर आणखी 5 ग्रॅम गूळ घाला आणि तिसऱ्यांदा थोडं उकळू द्या. अशा प्रकारे एका कप चहामध्ये एकूण सुमारे 15 ग्रॅम गूळ होतो. चहा पूर्णपणे तयार झाल्यावर तो गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी तो हळूहळू प्या. मंडळी, जर तुम्ही हा गुळाचा चहा रोज प्यायलात तर तो तुमची पचनसंस्था इतकी स्वच्छ करतो की बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या समस्या हळूहळू नाहीशा होऊ लागतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, पोटामध्ये जडपणा जाणवतो किंवा दिवसातून अनेक वेळा टॉयलेटला जावं लागतं, त्यांच्यासाठी हा गुळाचा चहा एक वरदान मानला जातो, जो केवळ आतडे आणि मोठे आतडे दोन्ही पूर्णपणे स्वच्छ करण्यास मदत करतो. या व्यतिरिक्त जे नियमितपणे गुळाचा चहा पितात त्यांना आयुष्यभर मधुमेह होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी असते. याचं कारण असं की तो शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो आणि रक्तातील वाढलेली आम्ल पातळी हळूहळू कमी करतो. सकाळी लवकर याचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि दिवसभर शरीर उत्साही राहतं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी गुळाचा चहा फायदेशीर मानला जातो. तो केवळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत नाही, तर हृदय आणि यकृताचं कार्य देखील सुधारतो. उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्यांसाठी हा चहा एक मोठा दिलासा ठरू शकतो. दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत 5 ते 10 ग्रॅम गूळ सेवन केल्याने शरीरातील अंतर्गत अशक्तपणा, सुस्ती आणि आळस हळूहळू कमी होतो. यामुळे भरपूर ऊर्जा मिळते, सहनशक्ती वाढते आणि दिवसभर चपळता टिकून ठेवण्यास मदत होते.
आणि शेवटी ज्यांना सांधेदुखी, संधिवात आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी गूळ खूप फायदेशीर मानला जातो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडासा गूळ खाल्ल्याने केवळ वेदना कमी होत नाही, तर शरीरामध्ये नैसर्गिक उष्णता निर्माण होते आणि रक्ताभिसरण सुधारतं. गूळ खरोखरच निसर्गाचं सर्वोत्तम अमृत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी गोष्ट आहे गूळ, याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.